माझी लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। लाडक्या बहिणींसाठी आता एक मोठी गुड न्यूज आलेली आहे। जानेवारीचा हप्ता म्हणजे 7वा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा पण झालेले आहेत आणि ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये अजून पैसे आले नाहीत, आज आणि उद्यापर्यंत त्या सगळ्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत। आणि तसेच ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाहीत त्या महिला अपात्र होणार आहेत का यावरही आपण बोलणार आहोत। तसेच 2100 रुपये कधीपासून जमा होणार यावरही आपण सविस्तर माहिती देणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी 2025 महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। 24 जानेवारी 2024 पर्यंत 1.10 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे, अशी सोशल मीडियावर पोस्ट आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर आपण पाहणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2025 जानेवारी 25-2000 महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 24 जानेवारी 2025 पर्यंत 1.10 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आहे, अशी पोस्ट आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर केलेली आहे। म्हणजे जानेवारी 2025 चे हप्ता सगळ्यांचा जमा होणार आहे आणि 24 जानेवारी 2025 पर्यंत 1.10 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत। आणि ज्या महिला शिल्लक राहिलेल्या आहेत, ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे आले नाहीत, त्यांना 26 जानेवारी पर्यंत त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, अशी पोस्ट महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर इथे तुम्ही बघू शकता किती कोटी लाभार्थी महिला आहेत। महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी या बहीण योजनेचा पहिला हप्ता खात्यात जमा झाला होता। जेव्हापासून महायुती सरकार परत सत्तेत आलेलं आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला होता आणि जानेवारीचा हप्ता जो आहे यानंतर जानेवारी महिन्यातील अखेरचा आठवडा आला, परंतु या महिन्यातील हप्ता कधी येणार याकडे लाडक्या बहिणी आस लावून बसल्या होत्या। आता बघा, जानेवारी महिन्यातील शेवटचा आठवडा म्हणजे जवळपास जानेवारी महिना संपायला 4 ते 5 दिवस बाकी होते आणि सगळ्या महिलांचे मेसेजेस येत होते जानेवारीचा हप्ता कधी येणार आहे याच्याकडे सर्व महिला आस लावून बसल्या होत्या, वाट पाहत होत्या की या हप्त्याचे पैसे कधी येणार आहेत। त्यामुळे आता वाट बघायची काहीच गरज नाही आहे। 24 जानेवारीपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे। जवळपास 1.10 कोटी म्हणजेच 1 कोटी 10 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। 2100 रुपये कधीपासून येणार आहेत? बघा, एकीकडे महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलेलं आहे, परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने जर आम्ही सत्तेत आलो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ असं आश्वासन दिले होतं। बघा, निवडणुकीच्या अगोदर जेव्हा प्रचार चालू होता तेव्हा महायुती सरकारने देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांनी आश्वासन दिलं होतं की जर आम्ही परत एकदा सत्तेत आलो तर 1500 ऐवजी 2100 रुपये, तसेच महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात 2100 रुपये लाडक्या बहिणींना देऊ असे नमूद केलं होतं। मात्र आता महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर 2 महिने झाले तर दुसरीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील 2 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत, परंतु जे सरकारने 2100 रुपयाचे आश्वासन दिले होते त्या 2100 रुपयाचा हप्ता कधी येणार? बघा, आतापर्यंत हे सरकार येऊन 2 हप्ते आलेले आहेत। आता डिसेंबरचा हप्ता सुद्धा आलेला आहे आणि जानेवारीचा हप्ता सुद्धा यायला जमा झालेले आहे। म्हणजे या 2 दिवसांमध्ये जानेवारीचे पैसे सुद्धा बऱ्याचशा महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत, परंतु जे सरकारने आश्वासन दिलं होतं की 2100 रुपये सुद्धा जमा करणार आहे ते पण अजून काही जमा झालेलं नाही। तर 2100 रुपयाचा हप्ता कधीपासून जमा होणार आहे असा लाडक्या बहिणींचा सवाल आहे। तर या दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। या योजनेसाठी पात्र असलेल्या बहिणींना यातून कोणीही वगळणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। तसेच या योजनेतील अपात्र महिलांकडून कोणतीही वसुली करणार नसल्याचं सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे। म्हणजे ज्या महिला अपात्र आहे, ज्या महिलांकडे 4 व्हीलर आहे, ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे, ज्या महिला टॅक्स भरतात त्यांच्याकडून पैसे वसूल करणार नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट तुम्हाला लवकरात लवकर आणि अचूक माहिती मिळते। तसेच महाराष्ट्र सरकारच्या बाकीच्या योजनांचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट नक्की करा। धन्यवाद।